वाह. Very, very warm welcome. Very good morning in our morning meditation sessions. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ऑल जसं स्पिरिच्युअल मी काल बिलीवर. म्हटलं, तुम्हाला कोणालाही काहीही प्रश्न असले तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करत जा किंवा मला बोलताना ते गोष्टी शेअर करा, जेणेकरून माझ्याजवळ तो एक कंटेंट म्हणा किंवा मला त्या एका प्रश्नाला धरून सर्वांना काहीतरी मेसेज किंवा काहीतरी तो जो अँसर मी त्या व्यक्तीला दिला त्या एका व्यक्तीला न देता ते अँसर सर्वांसाठी म्हणून ओपन अप होईल आणि त्याचा फायदा सर्वांना होईल. तर ह्याच अनुसार एका जणांनी काल प्रश्न केला आणि तो खरंच चांगला प्रश्न आहे. तो प्रत्येकाच्या जीवनात आपण सगळेजण त्याला फील करत आहोत आणि ह्या प्रश्नामुळे आपण मॅक्सिमम प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आहोत. तर प्रश्न हा आहे की माझं कोणी ऐकत का नाही. म्हणजे मी सर्वांसाठी खूप चांगलं करतो, माझ्यामुळे चुका होईल अशा गोष्टी मी करत नाही, माझ्यामुळे त्रास होईल अशा गोष्टी करत नाही. पण माहित नाही समोरचा व्यक्ती माझ्या त्या ऍक्शनला, माझ्या त्या मदतला हमेशा रॉंग वेने घेऊन जाते. मी जेव्हा म्हणतो असं करा, तो एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट करते. मी कोणाला काही चांगलं समजून सांगायचा प्रयत्न करतो तर तो व्यक्ती ऐकत नाही. सेम गोष्ट माझ्या जॉबमध्ये होत आहे, सेम गोष्ट माझ्या बिझनेसमध्ये होत आहे, सेम गोष्ट माझ्या घरात पण होत आहे. आणि ह्या कारणामुळे आमच्या जीवनात वाद होतात. आम्ही त्या विषयासाठी भांडतो, आमचं मन नाराज होते. आणि मला याचं दुःख असते की समोरच्याला हे समजत का नाही, आणि समोरचा ह्या गोष्टीमुळे चिडचिड करते की तू मला सांगते कशासाठी. आणि बस हेच भांडणाचं मूळ असते आणि इथूनच मग ते भांडणाची सुरुवात होत जाते. तर आजचा आपला टॉपिक होता हाऊ टू अवॉइड डिबेट. भांडण, ताणतणावातल्या गोष्टी, निरर्थक चर्चा, वायफळ बोलणं, कारण नसताना बोलणं, या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड कशा करायच्या हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जे लोक मार्केटिंग फील्डमध्ये आहे त्यांच्यासाठी पण आजच्या या सेशन मधून चांगलं नॉलेज किंवा चांगलं एक ऍटिट्यूड तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप करू शकता. जर ही गोष्ट समजली तर असं समजा की सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आजचा टॉपिक जर ज्यांनाही समजला तर समजून घ्या की तुम्ही त्या भांडणाच्या विषयामधून, त्या निरर्थक चर्चेमधून दुसऱ्याला समजावून सांगणे, उपदेश देणे, ह्या विषयातून टोटली डिटॅच होऊन जाल. आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कुठं आणि कधी बोलायचं आहे. आपण एक लवकरच एक सेल्फ केअर म्हणून एक सिरीज सुरू करू. तर एव्हरी डे या सेल्फ केअरचे मी काही टॉपिक यामध्ये घेणार आहे. त्या टॉपिक मधलं आजचाही एक टॉपिक आहे, याला सेल्फ पनिशमेंट म्हटलं जाते. सेल्फ पनिशमेंट. तर हा टॉपिक सुद्धा सेल्फ केअरच्या ह्या सिरीज मध्ये येईल. आज त्याचं आपण छोटंसं वर्णन घेऊ की सेल्फ पनिशमेंट का आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, आपण एक बरं ठीक आहे, त्याच्या अगोदर किती लोक अलर्ट आहे ते बघू.
मला सांगा, एका एकाने कोणाच्या लाईफ मध्ये असं होत आहे की तो व्यक्ती दुसऱ्याला समजून सांगायचा प्रयत्न करत आहे, दुसऱ्याच्या भल्यासाठी काहीतरी करत आहे. तो हस्बंड वाईफ असो, ते आई बाबा आपल्या लेकरांसाठी काहीतरी करत आहे, आपण आपल्या मित्रांसाठी काही करत आहोत, आपल्या रिलेटिव्ह साठी काही करत आहोत, आपल्या सोसायटीसाठी काही करत आहोत, आपल्या घराच्या आजूबाजूचे शेजार आहे त्यांच्यासाठी आपण करत आहोत, रस्त्यावरून जाता जाता आपण कोणाची मदत करण्यासाठी काही करत आहोत. तुम्ही मार्केटिंग फील्डमध्ये आहे, तुम्ही जॉब बिझनेसमध्ये आहे, तर दुसऱ्याच्या भल्यासाठी तुम्ही काहीतरी करत आहे. आता मला सांगा, हे सगळे काहीतरी असे छोटे छोटे प्रकार आहे ज्यामध्ये तुम्ही कोणाला तरी काहीतरी मदत करण्यासाठी जात आहे, काहीतरी समजावून सांगण्यासाठी जात आहे, काहीतरी समोरच्या व्यक्तीला मदत करण्यासाठी जात आहे, आणि रिटर्न मध्ये तुम्हाला अँसर येत आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नव्हती. एकदम उलट. त्याला धरून तुमच्यात भांडणं होत आहे, वाद होत आहेत, विवाद होऊन राहिले, आणि तुम्ही स्वतःला टेन्शन मध्ये घेऊन येत आहे, डिप्रेशन मध्ये घेऊन येत आहे की मी इतकं चांगलं करत असताना मला हा रिस्पॉन्स का येत आहे माझ्या जीवनामध्ये. किंवा हा प्रश्न तुमच्या तोंडामध्ये सतत असते का, की माझं कोणी ऐकतच नाही. किंवा हस्बंड वाईफ आहे, तर नवरा म्हणताय का माझी बायको माझं ऐकतच नाही, बायको म्हणताय नवरा हा माझा ऐकतच नाही. तुमची मुलं आहे, तुम्ही मुलांना म्हणताय की मुलं माझं ऐकतच नाही. किंवा मुलं म्हणत आहे आई बाबांसाठी की हे माझं ऐकत नाही. या सगळ्या कंडिशन मध्ये कोण कोण इथे असे लोक आहे बसलेले जे म्हणत आहे की सेम कंडिशन आमच्या जीवनात होत असते. अच्छा, ओके. माधुरी, आणखी कोणी? सीमाताई, यस. आणखी कोण अलर्ट आहे? मनोज सर, यस. प्रणालीताई, यस. साक्षीताई, ओके. आणखी? राजेंद्र सर, यस. स्मिताताई, यस. निलेश सर, ओके. रवींद्र वर्मा, यस. झाले जवळपास, यस. म्हणजे इथे एकही नाही सुटला असा की ज्याच्या शब्दाचा मान आहे. सगळे अपमानित आहे इथं. ठीक आहे. तर मी दोन स्टोरी तुमच्याशी शेअर करेल. स्टोरी याच्यासाठी की स्टोरी मधून आपल्याला लवकर ह्या गोष्टी समजण्याची मदत होते. स्टोरी अशी आहे, जंगलामध्ये वाघ आणि गधा हे दोघेही जण एका टॉपिकवर, किंवा वाघ घेतल्यापेक्षा आपण लोमडी हा शब्द घेऊ. लोमडी म्हणजे हुशार, हुशार प्राणी आहे लोमडी. त्याला समजते एक्झॅक्टली काय खायचं काय नाही खायचं. तो चांगली गोष्ट शोधून काढते. आणि आपण लहानपणी अंगूरची स्टोरी ऐकलेली आहे ना. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक पॉइंट क्लिअर होऊन जाईल की लोमडी अंगूर किंवा फळ सुद्धा खाते झाडावरचं. आता लोमडी आणि गधा हे दोघं जण काय झाले, एकत्र आले आणि त्यांचा डिबेट सुरू झाला. की गधा म्हणत आहे हे जे फळं आहे, हे फळं झाडाला वरून नाही लागत, जमिनीच्या आतमधून निघतात. लोमडी म्हणत आहे नाही, फळ झाडाला लागते, मी नेहमी वरती झाडाला उंच उभं राहूनच मी तोडून खातो. गधा म्हणते नाही, मी कधी तोडून खाताना नाही बघितलं, मी हमेशा खालीच फळं बघितले. तर त्याचं म्हणणं आहे की मी जमिनीच्या आतमधून फळं निघतात आणि ते मी खातो. दोघांचं खूप भांडण झालं, भांडण टोकावर पोहोचलं. आता निर्णय घेण्यासाठी ते गेले जंगलचा राजा सिंहकडे. सभा बसली, विषय मांडला गेला, दोघांनी आपले आपले मत मांडले, आणि सिंहानी निर्णय दिला की ह्या लोमडीला पनिशमेंट द्या, हिला शिक्षा द्या. गधा बरोबर आहे.
गदा फुल टाईट. तेव्हा ते बघितलं, मी म्हणत होतो ना, माझंच बरोबर आहे. आणि गधा तिथून निघून गेला. सभा विसर्जित झाली. लोमडी सिंहाला म्हणते, तुम्हालाही माहित आहे फळं जी आहे ती झाडावर लागते. मलाही माहित आहे, सर्वांना माहित आहे. मग तुम्ही त्या गध्याला शिक्षा द्यायची मला का दिली? माहित असून सुद्धा. तिथे सिंह म्हणते, तुला शिक्षा याच्यासाठी नाही दिली की तू खरा आहे की खोटा आहे. तुला शिक्षा याच्यासाठी दिली की तू गध्यासोबत भांडला. ती गध्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या जीवनात स्वतःला कोण समजता? गधा आहे किती लोक समजत आहे स्वतःला? फटाफट. गधा असेल तर थंब करा. कोण आहे गधा? नाही. बरं, लोमडी कोण आहे? ओके. सर्वच जण लोमडी आहे, म्हणजे समजदार सगळे जण आहे. गधे तर कोणीच नाही. मग मला सांगा, सेल्फ पनिशमेंट ची गरज कोणाला आहे? की मी जर तुमचा सिंह आहे, तर मी तुम्हाला काय शिक्षा द्यायला पाहिजे? द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे, अगोदर हे सांगा. जर आता तुम्ही समजदार व्यक्ती आहे, तर मला सांगा, तुम्ही वाद कोणासाठी करत आहे? आणि वाद तुम्ही घालत आहे, कोणासोबत घालत आहे? आपण तर्क सोबत वितर्क हा शब्द लावतो. तर्क वितर्क. वाद विवाद. म्हणजे दोघेही लोक जेव्हा कॉम्पिटिटर असते, तेव्हाच तर्क वितर्क, वाद विवाद होते. भांडण हा शब्द नाहीये कुठेच. वाद प्रतिवाद हा शब्द दिलेला आहे. की सेम टॉपिकवर दोघे जण आपापलं मत मांडत आहे. भांडण होण्याचा अर्थ आहे की मत कोणी मांडत नाही आहे, एक जण स्वतःचं मत थोपत आहे आणि दुसरा त्या मताला एक्सेप्ट करत नाही. त्यावेळेस मनातून हे शब्द निघते की मी इतकं चांगलं ह्या लेकरासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, बायकोसाठी, आईबाबांसाठी, समाजासाठी, नातेवाईकासाठी, मित्रासाठी इतकं जास्त करतो, इतके जास्त एफर्ट्स देतो, त्यांच्या जीवनामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, आणि हे शेवटी मलाच बोलतात. का? कारण की तुम्ही गधा आणि लोमडी याच्यातला फरक नाही समजून राहिले. तुम्हाला फक्त इतकं समजत आहे की मला समोरच्याला समजून सांगायचं आहे. पण तुम्ही हे नाही कळत समजत आहे की समोरच्याची ती समजून घेण्याची अवस्था किंवा बुद्धिमत्ता किंवा मनाची स्थितीच नाही आहे. त्याला समजून घ्यायचं नाही म्हणजे समजून घ्यायचं नाही. अशा मोमेंटमध्ये तुम्ही स्वतःला गध्याच्या श्रेणीत ठेवलं पाहिजे की लोमडीच्या श्रेणीत ठेवलं पाहिजे? तर आपण स्वतःला लोमडीच्या श्रेणीत ठेवलं पाहिजे. हा झाला पहिला पॉइंट. दुसरं, जेव्हा आपण गधा आणि लोमडी म्हणत आहोत, तर नेमकं तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टीला डिफरन्शिएट कसं कराल? गधा आणि लोमडी दोघांनी एकाच लेवलवर ठेवाल का? मॅच्युरिटी, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, समजदारी, नॉलेज, एक्सपिरियन्स, याच्या लेवलवर जर तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे माझ्या स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी भल्याच आहे, म्हणजे नक्कीच तुम्ही ह्या लेवलपेक्षा इथे आहे, अपग्रेड आहे. अपग्रेड याचा अर्थ काय आहे? तुमचे जे व्हायब्रेशन आहे, हे अप्पर लेवलवर, अप्पर फ्रिक्वेन्सीमध्ये, हायर फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट होत आहे. आणि समोरचा व्यक्ती जो आहे, जो समजून घेण्यासाठी बिलकुल तयारच नाही, तो व्यक्ती ह्या लेवलपासून खाली आहे. आता तुम्हाला तुमची लेवल इथून इथे आणि इथून खाली, इथे तुम्हाला डिग्रेड व्हायचं आहे. तुम्ही जिथे आहे त्या लेवलवरून आणखी वर जायचं आहे. जीवनामध्ये अपग्रेडेशन कोणाला पाहिजे? आणि जर तुमचा
मॅक्सिमम टाइम अशा व्यक्तीसाठी, अशा इन्स्टिट्यूटसाठी किंवा अशा ग्रुपसाठी वाया जात आहे, जिथे समोरच्या व्यक्तीला अपग्रेडेशनशी काही लेणं देणंच नाही आहे. मग मला सांगा, इथे लॉस मध्ये कोण चाललं? आपण चाललो. आपली एनर्जी कुठे चालली? लो मध्ये चालली. खूप वेळा ऍज अ काउन्सलर मी हा खूप फील केला आहे, की मला असं वाटते की मी कारण नसताना बोलत आहो, कारण नसताना कोणाला समजून सांगत आहोत. त्यावेळेस असं होतं की अरे हे चांगली गोष्ट आहे तर का करत नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की अरे त्या लोकांना ज्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतात ते माझ्या लेवलवर व्हायब्रेटच करत नाही. जे ते व्हायब्रेटच करत नाही, आमच्या दोघांच्या फ्रिक्वेन्सी अलग आहे. तर त्याची समजण्याची बुद्धी आणि माझी समजावून सांगण्याची बुद्धी दोन्ही अलग आहे. तर इथे आपली मॅचिंग होणार नाही. तर स्वतःला लोंबडीच्या शरीरात ठेवणे आणि बिलकुल बोलणे बंद करणे. कारण नसताना बोलायचं नाही. कारण नसताना कोणालाही काहीही समजून सांगायची गरज नाही. कारण नसताना स्वतःचं नॉलेज कोणालाही शेअर करण्याची गरज नाही. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ह्या गोष्टी करणार नाही. सेम लेवलवर मार्केटिंग फील्डमध्ये लोक ते सुद्धा असेच करत आहे, ज्याची गरज नाही. जो व्यक्ती ऐकण्यासाठी काम करण्यासाठी तयार नाही त्याच्यावर पूर्णपणे इन्व्हेस्ट सुरू आहे. त्याला समजून सांगणे, त्याच्याच मागे लागणे, पण त्या व्यक्तीचे रिझल्ट कधीही येणार नाही. इथे आपलं काम आहे आपले व्हायब्रेशन, आपल्या फ्रिक्वेन्सी अप करत नेणे. हा सेल्फ केअरचा भाग आहे की तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट करता, स्वतःचे सेल्फ वर्दीनेस जे आहे, महत्व जे आहे तुमचं, त्याला स्थापित करता, की गिल्ट मध्ये येऊन तुम्ही दुसऱ्याची सेवा करण्याच्या चक्करमध्ये स्वतःचं अस्तित्व गमावून बसता. आणि एंड मध्ये मग तुम्हाला हे शब्द ऐकायला येते की मी लहानपणापासून मी सगळ्यांसाठी करतच आले. लग्न झालं तेव्हापासून मी करतच आले. लेकरं झाले, मी करतच आले. आणि आज लेकरही मोठे झाले, परिवारही चांगला आहे. आणि एंड मध्ये मला हे ऐकायला भेटत आहे की चूक कोण होती तर तूच होती किंवा तुझीच होती. त्यावेळेस असं वाटतं की मी कोणासाठी जीवन जगलो. याचं कारण हे नाही आहे की ते तुम्हाला बोलत आहे, याचं कारण हे आहे की तुम्ही स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ वर्दीनेसची व्हॅल्यूच केली नाही कधी. आणि जिथे गरज नव्हती तिथे नाक खुपसलं किंवा शब्द फेकले. तर ह्या गोष्टीला आपल्याला खूप प्रॉपरली समजून सांगायचं की तुम्हाला डिबेट जर चेंज करायची आहे तर आपल्या आपल्या लेवलवर स्वतःची व्हॅल्यू, सेल्फ वर्दीनेस, सेल्फ रिस्पेक्टला त्याच्यावर काय म्हणजे त्याची व्हॅल्यू करा, त्याची इज्जत करा. त्याचं एक महत्व समजून घ्या की तुम्ही पण कोणीतरी आहे. आणि जेव्हा तुम्ही कोणीतरी आहे तर तुमचे शब्द इतके फुकट नाही आहे, की इनव्हॅल्युएबल नाही आहे की तुम्ही कुठेही त्याला इन्व्हेस्ट करत चालले आणि ज्याचं रिटर्न मध्ये तुम्हाला लॉस येत आहे. नाही. मग समोरचा व्यक्ती समजदार असो की मूर्ख असो की नासमज असो, प्रत्येक कंडिशन मध्ये तुमच्या शब्दाचा जर मान होत नाही आहे तर त्या दिवसपासून बोलणे बंद करणे. प्रश्न विचारला, पूर्णपणे उत्तर द्या. तेव्हा काटकसुरी किंवा उलट पालट बोलायचं नाही. त्याला टोमणे मारायचे नाही, त्याला टॉन्ट मारायचे नाही. का तुला तर आता कशी गरज पडली? नाही, गरज पडली ना, हा मी आहे, अवेलेबल आहे. त्याला टॉन्ट नाही मारणे आहे. त्याला घालून पाडून नाही बोलणे की आला ना फिरून माझ्याच पाशी, असं नाही. असं बोलले तर तो बाहेर चालला जाईल. मग तो तुमचा साथ नाही शोधणार. मग तो बाहेरचा माणूस, बाहेरची बाई, बाहेरचे मित्र, बाहेरचे आई बाबा तिकडे शोध घेईल. दुसरं, जेव्हा आपण कोणासाठी काही करतो, भांडणाच्या व्यतिरिक्त समोरचा व्यक्ती आपल्याला दोष देते, एक दुसरी सिच्युएशन आहे आता. मग हे कसं अवॉइड करायचं?
म्हणजे आपलं कुठं चुकत आहे की समोरचा व्यक्ती आपल्याला दोष देत आहे. एक नॉर्मली एक छोटासा काल एक क्लिप आली, एक पॉडकास्टची क्लिप आली की ते म्हणत आहे की 6 महिन्यापासूनचं जे बाळ आहे त्याला तुम्ही खाऊ घालू नका. आपण जसं सॅरलॅक्स वगैरे असं काही देतो ना, त्याला जास्त खाऊ घालू नका. त्याने 2 चमचे 4 चमचे खाल्ले बस, स्टॉप करा. तर पॉडकास्ट मध्ये जो बसला होता त्यांनी काय विचारलं की समजा त्याची भूकच नसेल झाली तर, म्हणे उपाशी राहू द्या, काहीही फरक पडत नाही. आईच्या दुधातून सगळं भेटून राहिलं. तुमच्या मनात सॅरलॅक नावाच्या कंपनीने टाकलेला भ्रम आहे की बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी त्याला खाऊ घालणे आवश्यक आहे. त्याला काहीही खाऊ घालायची गरज नाही. ज्यावेळेस भूक लागणं सुरू होईल, त्याचं इनर सिस्टम आहे ते जेवण करणे याची सवय लावणं सुरू करून देईल. तुम्ही जबरदस्तीने जर त्याला खाऊ घालणे सुरू केलं, त्याचा जो इनर आहे, जो जेवण करणे याची जी आठवण असते, त्याचा जो इनर अलार्म आहे, तो लाईफ टाईम साठी डिस्टर्ब होऊन जाईल. आणि आता हे बाळ जीवनात कधी जेवण करणार नाही, बरोबर. आणि तुम्ही मोठाही झाला, 10 वर्ष झाला तरी तुम्ही त्याच्या मागे ताट घेऊन फिरणार की अरे जेव रे बेटा म्हणून. तर मग तिथून मला आजच्या ह्या टॉपिकचा एक संदर्भ भेटला. तो को रिलेट कसा होते बघा. सेम प्रश्न एका व्यक्तीने एका गुरुला विचारला की मी जीवनात लोकांसाठी खूप काही करतो, पण शेवटी लोक मलाच दोष देतात. असं का? माझ्या जीवनातच असं का होते? लोक मलाच का बरं बोलतात? गुरुनी एक कप त्याच्या समोर ठेवला आणि त्याच्यामध्ये पाणी भरणं सुरू करून दिलं. आणि एक घोट बी त्यांनी घेतलं, एक घोट घेतला. पुन्हा भरणं सुरू केलं आणि पुन्हा पे. तो पेला. पुन्हा भरलं, पुन्हा पेला. तर ते आता कसं वाटत आहे? हा ठीक आहे, चांगलं वाटत आहे. ठीक आहे, म्हणजे तुला ह्या कप मध्ये पाणी टाकलं ते याने तुझी तहान पूर्ण झाली. म्हणजे हो, म्हणजे ह्या कप मध्ये पाणी टाकणे हे महत्वाचं आहे. तो म्हणते हो. मग आता गुरु पाणी टाकणं सुरू करते. आता कप भरूनही गेला तरी पाणी टाकत आहे, टाकतच आहे, टाकतच आहे. ते पाणी त्या व्यक्तीच्या अंगावर पण सांडून राहिलं. एक टाइम असा आला की तो चिडला, म्हणजे काय करून राहिले तुम्ही? माझं अंग पूर्ण ओलं झालं, कळत नाहीये का तुम्हाला पाणी सांडत आहे? आणि बस हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. जेव्हा समोरच्या व्यक्तीला गरज होती त्याला तुम्ही जीव घातलं आणि एक्सेप्ट केलं. जेव्हा पुन्हा भूक लागली जीव घातलं, एक्सेप्ट केलं. पण जेव्हा जबरदस्तीनं कुचकू कुचकू जीव घातलं, त्या तोच बाळ तुम्हाला बोलून राहिला आता. अरे, मी तुझ्यासाठी करताय, मी तुझ्यासाठी स्वयंपाक केला, मी तुझ्यासाठी जेवायला तयार केलं, तू मला बोलतं. समोरच्या व्यक्तीला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही त्याची मदत केली. वेल अँड गुड, रिस्पेक्ट आहे त्या मदतचा. पण जेव्हा तुम्ही वारंवार मदत करत चालले, आता समोरचा माणूस म्हणते मला गरज नाही. पण इथे आता काय झालं, मी समजदार आहे, तुला काय समजते म्हणून तुम्ही आणखी करत चालले, करत चालले, करत चालले, ओततच चालले. अभ्यास करणाऱ्या लेकरांवर एक वेळा सांगितलं, अभ्यास केलं, समजून सांगितलं, ठीक आहे. तो जितका अभ्यास करते त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास आपण करतो त्याच्यासोबत बसून. याची गरज नाही. आणि मग एंड मध्ये जेव्हा आपण म्हणतो की मी तुझ्यासाठी इतके एफर्ट दिले, समोरचा व्यक्ती म्हणते मी म्हटलं होतं अभ्यास कर, माझा अभ्यास मी बघून घेतला असता, तू कशाला मदत आली? तिथे आई चिडचिड करते, मग अरे मी इतकं केलं तुझ्यासाठी. आणि उलट जबाबी जर पोरग पोरगी असली तर म्हणतात एवढंच का गरज जर आपल्या ह्याच्यात केलं असतं, घर कामात दिलं असतं तर घर चांगलं झालं असतं, घ्या रे बापा. मग आणखी डिस्टर्बन्स वाढले. म्हणजे ह्या स्टोरीवरून मला हे सांगायचं होतं की तुम्ही दुसऱ्याच्या लाईफमध्ये जी व्हॅल्यू पुट करत आहे ती कितीही चांगली असेल. तो चहा कितीही चांगला होता, ते दूध कितीही चांगलं होतं, पण त्या कपात एका लेवलच्या वर गेल्यानंतर तुम्ही जेव्हा ओतणं सुरू करून दिलं, तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्याचा त्रास झाला. आणि त्या त्रास झाला असल्यामुळे तो आता तुमच्याशी उलट वागत आहे किंवा उलट बोलत आहे. म्हणजे ते दोन सिच्युएशन झाल्या. कारण नसताना तुम्ही बोलत आहे, किंवा जेव्हा तुम्ही बोलत आहे तर समोरच्याची लेवलच नाहीये समजण्याची. म्हणून तिथे एक तर चूक होत आहे. दुसरी लेवल आहे, तो समजत पण आहे तुम्हाला, तुमच्या केलेल्या क्रियेला, ऍक्टला तो रिस्पेक्ट पण करते. पण तुम्ही आता करतच चालले, करतच चालले, करतच चालले, करतच चालले, तर आता तो चिडून गेला तुम्हाला.
तुमच्या ऍक्ट म्हणजे काइंडनेसला तो चिडून गेला आता. मग ते बस झालं, मला नाही पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला समजून घ्यायचं की काय, आपण जबरदस्ती तर नाही करताय समोरच्यावर, किंवा समोरच्याची पात्रता तर नाहीये समजण्याची. दोन्ही कंडिशन मध्ये रॉंग कोण आहे? मी. पनिशमेंट कोणाला मिळायला पाहिजे? मलाच. आणि ती मिळून राहिली जीवनात, भांडणाच्या रूपात, चिडचिडच्या रूपात, तुमचा अपमानाच्या रूपात ती पनिशमेंट मिळत आहे. आणि त्याची तुम्ही हकदार आहे म्हणून मिळत आहे. म्हणून आजपासून स्वीकार करा, तुमच्या जीवनात जे तुम्हाला उलट उत्तर मिळत आहे, जे तुम्हाला त्रास होत आहे, जे तुमच्याशी भांडण होत आहे, याचे सर्वस्वी जबाबदार कोण आहे? मीच. आणि एक वाक्य बोला नेहमी स्वतःसोबत, अफर्मेशनच म्हणा याला. आय एम इव्हॉल्ड सोल, सो आय डोंट रिॲक्ट. इव्हॉल्ड व्यक्ती कधीही रिॲक्ट करत नाही. समजदार व्यक्ती समाजात जास्त बोलत नाही, तर चुप राहते. नॉलेजेबल पर्सन स्वतःचं नॉलेज शेअर करत नाही. द मोस्ट अर्निंग पर्सन समाजात गेल्यानंतर असे राहतात की त्यांच्यापेक्षा भिकारी कोणीच नाही. एकदम कंजूस सारखे, एकदम शांत, एकदम चुप, राहणीमान साधी ठेवून जातात. का? कारण की त्यांना शो ऑफ करायचा नसते. कारण की जर बोलायची गरज पडली तो खोटा बोलणार नाही. मग त्याला रिअल व्हॅल्यू सांगा लागेल आपल्या अर्निंगची. आणि मग तिथं सगळे लोक एकदम चमकून जाईल, तर तो चुपचाप राहते. चुपचाप येते, चुपचाप निघून जाते. पण जो 10-20 हजार कमवते ना, तो मोठ्या उड्या मारते. त्याचे कपडे, त्याचं परफ्यूम, त्याचं बोलाची पद्धत हवेत असते. आणि उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतो ना, ते तसे लोक आहेत. गहर आणि मोठं विस्तीर्ण पात्र हमेशा शांत असते. ते इव्हॉल्ड व्यक्ती आहेत. जर तुम्ही स्वतःला मॅच्युअर, सेन्सिबल, बुद्धिवान व्यक्ती समजत आहे, तर तुम्ही इव्हॉल्ड आहे. आणि इव्हॉल्ड आहे, तर अर्थ काय आहे? तुम्ही आता रिॲक्ट करणार नाही. जर तुम्ही इव्हॉल्ड आहे, याचा अर्थ आहे समोरचा व्यक्ती अर्थ बाउंडेड पर्सन आहे. म्हणजे त्याची चेतना, त्याची फ्रिक्वेन्सी पृथ्वीच्या लेवलवर आहे आणि तुम्ही आकाशाच्या लेवलवर आहे. तो पृथ्वी तत्वानुसार जगत आहे, तुम्ही आकाश तत्वानुसार जगत आहे. दोघांमध्ये खूप गॅप झाला ना आता. पृथ्वी तत्व जड आहे, तर त्याला तुम्ही इतक्या इझिली आकाशात उचलू शकत नाही. पण पृथ्वी तत्वापाशी आकर्षण आहे, तर तो तुम्हाला वरून खाली ओढू शकते. त्याच्याजवळ ग्रॅव्हिटी आहे, त्या व्यक्तीजवळ आकर्षण आहे, तर तो तुमच्या हायर लेवलला लोअर लेवलवर आणू शकते. पण तुम्ही सडनली लोअर माणसाला हाय मध्ये नाही नेऊ शकत. तर इथे तुमच्यासोबत जे संगी सोबती आहे, त्यांची व्हॅल्यू करा, रिस्पेक्ट करा आणि सोडून द्या. आणि जीवनामध्ये असे लोक शोधा जे हायली इव्हॉल्व आहे, तुमच्या मेंटॅलिटीला, तुमच्या पर्सनॅलिटीला मॅच करतात. त्यांच्याशी बोला, त्यांची साथ संगत करा. त्यांनी तुमचे व्हायब्रेशन आणखी हाय होतील. ठीक आहे. तर आजचा हा आपला टॉपिक होता. कळला नाही कळला माहित नाही, पण कळला असेल तर प्लीज थंब करा. वाव, थँक्यू. आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. आपले एफर्ट्स आपण तिथेच दिले पाहिजे जिथे त्याची गरज आहे, किंवा जिथे त्याची व्हॅल्यू आहे. आणि ही व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी तुम्हाला तुमचं सेल्फ वर्दीनेस, तुम्हाला तुमचं सेल्फ व्हॅल्यू, सेल्फ रिस्पेक्ट करणं फार आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी आजपासून सेल्फ केअर करणे ह्या टॉपिकवर लक्ष देणे सुरू करा. जमलं तर आपण पुढच्या सोमवारपासून हा सेल्फ केअर टॉपिक आपल्या सिरीज मध्ये इन्व्हॉल्व करू. चला तर आता आपण मेडिटेशन करू. सर्वांनी ताट सरळ बसा, पाणी पिऊन घ्या, आपला आसन ठीक करा, पाण्याची बॉटल सोबत ठेवा, क्रिस्टल्स आपापल्या हातात घ्या, पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि लांब खोल श्वास घ्या. लांब खोल श्वास, लांब खोल श्वास. आणि आजच्या मेडिटेशन मध्ये तुम्ही मेडिटेशनच्या सोबत हा विचार करा की मी स्वतःची सेल्फ व्हॅल्यू करतो का, माझी सेल्फ वर्दीनेस आहे का, सेल्फ रिस्पेक्ट आहे का, सेल्फ केअर तुम्ही स्वतःची
करता का? स्वतःला मान देता का? की स्वतः की गिल्ट मध्ये जगता? जर तुमच्यामध्ये गिल्ट आहे की माझं कोणी ऐकत नाही, मला कोणी समजून घेत नाही, मला नेहमी अपमानच होते, माझ्या शब्दाचा काही मान नाही, काहीही करायला गेलं तर माझं नेहमी उलटच होते, अशी जर गिल्टच्या भावना तुम्ही धरून ठेवल्या, किंवा माझी हे जबाबदारीच आहे, मला तर हे करणंच आहे, जन्म घेतला तर मरावंच लागेल, अशा उद्देशाने जर तुम्ही जगत आहे, बाई म्हणून जन्म घेतला तर घरचे कामं करणेच आहे, मग साडी कुठं चालली, चेहरा कुठं चालला आणि केस कुठं चालले, काळजी, काही लक्ष नाही, असं नाही, कर्तव्य करणे आहे ना, तर असं करा की चार लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने नका करू की सेल्फ गिल्ट क्रिएट झाला पाहिजे. आता राहिलंच काय आहे जीवनात, जगाच आहे म्हणून जगाच आहे, एक दिवस मरण येईल, मरून जाऊ, नाही. तर आजच्या मेडिटेशन मध्ये जर तुम्हाला गिल्ट येत आहे, ओके, ठीक आहे, आजच्या मेडिटेशन मध्ये जर तुम्हाला गिल्ट येत आहे, तर तुम्ही प्रत्येक चक्रवर तुमच्या त्या गिल्टच्या ज्या भावना आहेत, क्लीन क्लीन क्लीन, क्लिअर क्लिअर क्लिअर, रिलीज रिलीज रिलीज, हा शब्द जेव्हा मी बोलतो त्यावेळेस त्याला बघा की तुमच्या शरीरामधून ह्या सगळ्या गिल्टच्या भावना रिलीज होत आहेत. आजपर्यंत केलेलं जे भांडण आहे ते तुमच्या माइंडमध्ये स्टोअर झालेलं आहे, रिलीज. माझं कोणी ऐकत नाही, रिलीज. माझ्या शब्दाचा मान नाही, रिलीज. माझी काही व्हॅल्यू नाही, रिलीज. मी लोकांसाठी किती करते तरी लोक मला उलटे बोलतात, रिलीज. आणि प्रत्येक पॉझिटिव्हिटीवर म्हणायचं की आय एम सेल्फ वर्दीनेस, आय हॅव सेल्फ वर्दीनेस, आय हॅव रिस्पेक्ट, आय हॅव व्हॅल्यू, आय एम इव्हॉल्व्ड सोल, आय हॅव हायर व्हायब्रेशन्स, आय व्हायब्रेट हायर फ्रिक्वेन्सी. असे अफर्मेशन स्वतःला द्या. गिल्टला बाहेर काढा, पॉझिटिव्हला, कॉन्फिडन्सला आतमध्ये घ्या. ओके, चला सुरू करू. तुमचे दोन्ही हात वर करा हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा आणि हातामधून डिवाइन हे एनर्जी प्राकृतिक शक्ति रिसीव करा. मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो. एनर्जीला फील करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो. अंजोरी करा. मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो. अंजोरीमध्ये एनर्जी बॉल क्रिएट करा. मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का
मैं आवाहन करता हूँ। मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो, चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो। पूर्ण लक्ष कमरेच्या खाली नाकळहाड स्पर्श करा आणि एनर्जी बॉलला कमरेमध्ये प्रवाहित करा। अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। एनर्जी लम 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 नाकळहाडामधून लम लम प्रवाहित होऊ द्या। लम फील करा लम लम एनर्जी बॉल लम कमरेच्या खाली लम क्रिएट होत आहे लम आणि तो एनर्जी बॉल लम सर्व लम निगेटिव्हिटी लम स्वतःमध्ये लम ओढून घेत आहे। लम तुमची कंबर, जे मूलाधार चक्र, लम 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 पाय, लम 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 त्यामध्ये सर्व लम नकारात्मकता लम ओढून घेत आहे। लम लम आणि जसं तुम्ही लम चांट करता लम ही सर्व नकारात्मकता लम लम रिलीज होईल, लम पॉझिटिव्हिटीचं निर्माण होईल। लम लम मंगळ लम ग्रह, लम पृथ्वी तत्व, लम लम बीज, लम लाल रंग, लम सर्वायवल, लम सिक्युरिटी, लम स्टॅबिलिटी, सेफ्टी, लम ग्राउंडिंग, लम रिलेटेड लम ऑल निगेटिव्हिटी, लम लम आय कमांड, लम लम क्लीन, लम क्लीन, लम क्लिअर, लम क्लिअर, क्लिअर, लम रिलीज, लम रिलीज, लम रिलीज। लम 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 पाय, लम लम मूलाधार चक्र, लम 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 पॉझिटिव्हली चार लम चार लम चार लम लम ऍक्टिवेट, लम ऍक्टिवेट, लम ऍक्टिवेट, लम बॅलन्स, लम बॅलन्स, लम 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 I am safe Lam. and secure. Lam. I am grounded Lam. and centered. Lam. I have Lam. everything Lam. I need. Lam. I live Lam. in the present Lam. moment. Lam. I am one Lam. with my true Lam. self. Lam. Lam. I am Lam. centered, Lam. supported, Lam. grounded, secure, Lam. energetic, Lam. and safe. Lam. 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 पूर्ण लक्ष Lam. कमरेच्या खाली. Lam. 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 Loudly chant करा. Lam. Vibration ला Lam. feel करा. Lam. Lam. Healing Lam. मूलाधार चक्रपासून Lam. सुरू होत आहे. Lam. 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 ही शक्ती प्रवेश करत Lam. आहे. Lam. Feel करा. Lam. 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 जमिनीच्या आत Lam. Lam. दिव्य ऊर्जा Lam. एक फोर्स तुम्हाला Lam. खालून वर Lam. पुश करत आहे. Lam. 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 Today's healing Lam. is very powerful. Lam. Lam. I actively Lam. forcefully Lam. give you Lam. Lam. powerful energy. Lam. अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। पूर्ण लक्ष नाभीच्या वाम. 6 बोट Vam. Vam. स्वादिष्ठान Vam. चक्र, Vam. Vam. शुक्र ग्रह, Vam. जलतत्व, Vam. बीज, Vam. ऑरेंज Vam. कलर. Feel the Vam. energy ball Vam. shift towards Vam. स्वादिष्ठान चक्र. Vam. All Vam. negativity related to Vam. स्वादिष्ठान चक्र. Vam. Absorb, Vam. Vam. feel Vam. and convert into Vam. positive energy. Vam. Vam.
Sexuality, Vam. creativity, pleasure, Vam. emotions, and relationships Vam. related to all negativity. Vam. Clean, Vam. clean, clean, Vam. clear, clear, clear. Release, Vam. release, release. Vam. Vam. Maya Vam. Swadhisthana Chakra. Vam. Activate, activate, Vam. activate. Charge, Vam. charge, charge. Balance, Vam. balance, balance. Vam. I am creative Vam. and playful. Vam. I deserve to Vam. enjoy my life. I Vam. am emotionally balanced. Vam. I celebrate my Vam. sexuality. Vam. I am Vam. creative, Vam. balanced, Vam. joyful, Vam. passionate, and Vam. fertile. Vam. 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 Loud Vam. chanting करा, Vam. vibration ला feel करा. Vam. 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 पूर्ण मन, Vam. शरीर Vam. आणि तुमचे विचार Vam. एक रूप असले Vam. पाहिजे. Vam. Active meditation करा. Vam. 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 पूर्ण शरीर Vam. व्हायब्रेट झालं पाहिजे. Vam. 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 Ball Vam. shift Vam. higher Vam. in your chakra. Vam. 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 Palm push करा. Vam. 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 अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए. पूर्ण लक्ष नाभीच्या दोन बोटावर. Ram. 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 अग्नि तत्व Ram. बीज Ram. येलो कलर. Ram. Ram. Shift energy ball Ram. towards Ram. मणिपुर चक्र. Ram. फोर्स करा. Ram. हलवून एनर्जी बॉलला वर पुश करा. Ram. Ram. स्ट्रेंथ, Ram. ईगो, Ram. सेल्फ इस्टीम, Ram. पर्पज, कॉन्फिडन्स, Ram. ऑल स्टमक रिलेटेड Ram. प्रॉब्लेम्स. Ram. क्लीन, Ram. क्लीन, क्लीन, Ram. क्लियर, क्लियर, Ram. रिलीज, Ram. रिलीज, रिलीज. Ram. Ram. माय मणिपुर चक्र. Ram. Ram. पॉझिटिव्हली Ram. चार्ज, चार्ज, Ram. चार्ज. ऍक्टिवेट, Ram. ऍक्टिवेट, ऍक्टिवेट. Ram. बॅलन्स, बॅलन्स, Ram. बॅलन्स. Ram. I am Ram. act with courage. Ram. I am a powerful being. Ram. I honor Ram. myself. I am Ram. open to possibilities. Ram. My potential Ram. is unlimited. Ram. 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 I am Ram. strong, Ram. empowered, Ram. confident, Ram. motivated. Ram. 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 पूर्ण लक्ष Ram. Ram. नाभीवर. Ram. Ram. Chant Ram. loudly. Ram. Ram. Create vibration. Ram. Feel Ram. higher frequency. Ram. 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 Ram.
ram 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 ram। अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। पूर्ण लक्ष छातीवर वायु तत्व यम यम बीज यम ग्रीन यम कलर यम 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 feel the energy ball shift yum towards center of your heart. yum Push little yum yum forcefully upward yum and yum feel the yum energy ball shifted yum in your center of yum heart. yum Love, compassion, Yum. kindness, Yum. empathy, acceptance, Yum. forgiveness, Yum. related all issues, Yum. all your chest Yum. problem, lung, Yum. respiratory problems, Yum. Yum. clean, clean, Yum. clean, clear, Yum. clear, clear, Yum. release, Yum. release, release. Yum. Yum. My Anahat chakra Yum. positively Yum. charge, charge, Yum. charge, Yum. active, Yum. active, active, Yum. balance, balance, balance. Yum. I am Yum. expression of love. Yum. My heart is open, Yum. loving, and pure. Yum. I forgive Yum. myself and others. Yum. I am worthy of love. Yum. I follow Yum. the voice of my heart. Yum. I am Yum. loving, Yum. compassionate, self-accepting, peaceful, Yum. forgiving. Yum. Yum. Chant loudly. Yum. 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 Feel the vibration. Yum. Yum. Connect with higher Yum. frequency. Yum. Yum. I Yum. invite Archangel Yum. Raphael, Yum. the pure Yum. green light. Yum. Oh, Yum. Archangel Raphael, Yum. I invite you. Yum. And invoke Yum. your all Yum. angelic power. Yum. Bless us. Yum. Heal Yum. us. Yum. Yum. Clear all negative. Yum. Yum. Create all Yum. positive energies. Yum. 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 Archangel Raphael Yum. Yum. is in Yum. front of you Yum. Yum. or side of you Yum. or in your Yum. room. Yum. Feel their presence. Yum. Yum. Both Yum. hands, Yum. top of your head, Yum. 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 and Archangel Yum. Raphael Yum. gives you blessings. Yum. Yum. Archangel Raphael Yum. gives you blessings. Yum. Yum. Archangel Raphael Yum. heals Yum. you. Yum. Yum. On the Yum. moment Yum. तुमच्या मनात जे विचार Yum. आहेत, Yum. तुमच्या शरीरात जे Yum. रोग आहेत, Yum. तुमचे जे Yum. संकल्प आहेत, Yum. सगळं काही Yum. heal होत आहे. Yum. सर्व Yum. नकारात्मकता क्लीन होत आहे. Yum. Feel Yum. the energy. Yum. Yum. Divine Yum. angels Yum. Yum. bless you. Yum. 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 Yum.
yam, 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 Feel the vibration. yam, 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 Powerful higher frequency. yam, yam. अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। पूर्ण लक्ष गळ्यावर बुध ग्रह हम आकाश तत्व हम बीज स्काय ब्लू कलर हम एरिया थायरॉइड कम्युनिकेशन एक्सप्रेशन ऑथोरिटी ट्रूथ ऑल नेगेटिविटी रिलेटेड टू विशुद्धि चक्र क्लीन क्लियर प्लीज रिलीज माय विशुद्धि चक्र positively charge active balance I hear and speak the truth I am open and honest I live an authentic life I have integrity my voice matters I am truthful self-confident expressive authentic अगदी श्वास ले फील करा एनर्जी बॉल हार्ट चक्र चक्र मध्ये शिफ्ट होत आहे गिव्ह अ लिटल पुश शिफ्ट दिस एनर्जी बॉल into throat chakra stand loudly create a vibration feel the frequency healing continue divine archangels heal you love and light of divine angels divine light enters your body open all channels all gates all chakras maximum topmost beneficial possibilities in your life you are very grateful you are very creative you deserve everything in your life achieve all material goals money health successful relationship successful career and enlighten spirituality I bless you receive the blessings अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए। पूर्ण लक्ष मस्तकावर दोन्हीही भुवयांच्या मधात प्रकाश तत्व ओम बीज इंडिगो कलर डार्क ब्लू कलर shift your energy ball towards third eye chakra give a little push and feel all energy and energy ball in your third eye chakra focus
center of your forehead. All negativity related to third eye chakra, intuition, perceptions, imagination, futility, astral projection, your perceptions, negative thoughts, negative thinking, negative experiences, all types of negativity. Clean, 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 clear, 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 release, release, release. My third eye chakra, positively charge, 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 activate, 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 balance, balance, balance. I am insightful and intuitive. I see clearly, I think clearly, I feel clearly. My imagination is so powerful. I expand my awareness. I am intuitive, clear thoughts, clear vision, and imaginative. Chant loudly, feel vibrations, connect with higher frequency. Your divine masters, your guru, connect with you. Show your life path. Gives you blessings of pure light and wisdom. Receive. Your divine masters gives you healing. Receive the power. Receive the blessings. Receive the healing. Go deeper and deeper. With love and light. Go deeper and deeper. अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए। पूर्ण लक्ष डोक्याच्या वर. चैतन्य तत्व, ओम बीज, वॉयलेट कलर, डार्क रॉयल पर्पल कलर. नो मंत्र, ओनली साउंड. Negativity related to spirituality, consciousness, oneness, sacred knowledge, hyper thoughts, hypersensitivity, hyper emotion, migraine, headache, less connectivity to divine, all types of negativity. Clean, 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 clear, 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 release, release, release. My crown chakra is positively charged, charged, charged. Balance, balance, balance. Activate, activate, activate. I have a strong faith. I have a divine connection. I sense divine guidance. I have deep awareness and wisdom. मैं शांत हूँ, मैं शांत हूँ, मैं शांत हूँ, मैं दिव्य हूँ, मैं दिव्य हूँ, मैं शुद्ध हूँ, मैं बुद्ध हूँ, मैं सच्चिदानंद स्वरूप शिव हूँ, मैं अनंत हूँ, मैं अविनाशी हूँ, मैं अनंत सुख वाला हूँ, मैं अनंत शक्ति वाला हूँ, मैं अनंत ऐश्वर्य वाला हूँ, मैं शुद्ध चैतन्य स्वरूप
आनंद स्वरूप आत्मा हूँ। मैं शुद्ध आत्मा हूँ। मैं शुद्ध आत्मा हूँ। मैं शुद्ध आत्मा हूँ। Give a little push, shift energy ball to top of your head. Receive cosmic energy of this divine universe. Receive positive energy in this nature. Connect with your higher self, spirit guidance, angel. Receive the intellectual wisdom and enlightenment. All universe bless you, gives you power. Accept, receive. Top of your crown chakra, all 7 chakras completely clean, clear, charged, active, and balanced. Divine Mother Nature, Divine Reiki, heal you. Your body completely clean and pure. Your mind, soul, pure form. You are a divine child. I invite guardian angels. Please come. Center of your heart, create a white light of ball and feel the energy of white light. Imagine the aura of white light, a 3 feet of aura. या व्हाईट लाईटने तुमचं पूर्ण शरीर कव्हर केलेलं आहे. दिस इज द एनर्जी ऑफ युअर गार्डियन एंजल्स टू ऑलवेज प्रोटेक्ट यू, ऑलवेज गिव्स यू राईट कमांड, knowledge, wisdom, support, and blessings. Pure energy of divine yourself, a white light. Feel the aura of white light, frequency and vibrations of white light. Take a deep breath, breathe out, take a deep breath, and imagine emerald green light. I invite Archangel Raphael with your emerald green light and divine healing. Imagine an emerald green light above a ball of white light. त्या हिरव्या रंगाने व्हाईट लाईटला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. इमॅजिन करा द ऑरा ऑफ एमरेल्ड ग्रीन लाईट, अ पॉवर ऑफ आर्कएंजल राफेल, a 7 feet of aura completely surrounded to your body and white light. This energy gives you healing, your mental health, physical health, emotional, and your spiritual health. All types of energy bodies heal. In every situation in your life, when you want healing, feel this green light, heal you, bless you. Take a deep breath, breathe out, take a deep breath. Imagine a royal purple light, top of green light. Feel the aura, a 10 feet of aura, the royal purple light.
It covers your physical body, your energy body, white light, green light, completely secure and protected. I invite Archangel Michael with divine shield and protection. Merge with royal purple light. Every time in your life you feel feared, confused, insecure, invite this royal purple light and you get protection. Divine shield of Archangel Michael. Take a deep breath, breathe out, focus on your center of your heart. Imagine a golden light, दिव्याची ज्योत, पिवळा प्रकाश, गोल्डन प्रकाश, त्याचं तेज, त्याचे किरण, गोल्डन स्पार्कल्स तुमच्या हार्ट मधून बाहेर निघत आहे. फिजिकल बॉडी, एनर्जी बॉडी, व्हाईट लाईट, ग्रीन लाईट अँड पर्पल लाईट सर्वांना पार करत हे गोल्डन रेज बाहेर निघत आहे. हे तुमचं तेज आहे, ते आकर्षण शक्ती आहे. हा तुमचा ऑरा आहे. संकल्प शक्ती, धन आकर्षण शक्ती, मॅनिफेस्टेशन पॉवर ह्या गोल्डन लाईट मध्ये आहे. त्याचा ऑरा इनफायनेट आहे. Then in your life you feel insecure, unprotected, fearful, energyless, you want healing. On that time you invite guardian angels, Archangel Raphael, Archangel Michael, a divine masters, and feel those light gives you power, heal and protection with tremendous courage and confidence. Take a deep breath, breathe out. Lots of love and gratitude. Thank you, thank you, thank you. All archangels, guardian angels, Mother Nature, Divine Universe, God and Goddess, Divine Masters, the Spirit Guides, and all of you. Thank you, thank you, thank you. Lots of gratitude, lots of blessings, lots of love. दोन्ही हात जोरात घासा, आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. पुन्हा एकदा दोन्ही हात जोरात घासा, आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. पुन्हा एकदा दोन्ही हात जोरात घासा, आपल्या दोन्ही डोळ्यांवर स्पर्श करा. लांब खोल श्वास घेत हळूहळू डोळे उघडा. नाउ फील रिलॅक्स. खांदे, हात, बॉडी हळूहळू मूव्ह करा. नाउ you are completely in a physical body with a power, strength and courage, love and light of divine protection and divine shield. You are completely secure. Nothing in this universe harms you. All types of negativity do not enter in your body. You are completely secure and protected. Oh, oh, oh. Once again, very warm welcome back to your body. Chetan sir, good morning. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. छान तुम्ही झालं खूप साहेब. दिवसापासून दिसले नाही. हो सर, मागे सांगितलं होतं ना तुम्हाला, मी उठतो आधी, वेळ आहे 5 वाजायला, झोपून गेला, असं झालंय ते. आज जाणबुजून उठलंय. बरं, नाही ह्या सवयीला बदला लागेल सर. इतक्या हो, मी इतके 2 चांगले वाजता सेशन्स जातो. मिस केले तुम्ही. हो ना सर, मला सांगितलंय रवी सरांनी. आणखी हे कसं आहे, ह्या गोष्टी ज्या होत आहे ना आपल्यासोबत, ह्या आपण नाही करत,
हे आपली निगेटिव्हिटी आहे. हम्म. आपली निगेटिव्हिटी बोलते. ठीक आहे. तर हे येस. चुकीचं नाही म्हणत मी, पण हा ट्रॅप आहे. हा एनर्जी ट्रॅप आहे. एनर्जी ट्रॅप मध्ये आपण फसलेलो आहे. त्याच्यातून बाहेर पडणं आवश्यक आहे. ओके. जी सर. संकल्प चांगले करा सर. संकल्प चांगले करा. कंटिन्यू कंटिन्यू आज मी स्वतः संकल्प केला रात्री की आज उठणे आहे कसंही करून. आज सुरू केलं मी. लेट झालं थोडंसं मला, पण मी केलं मी. बरं, ठीक आहे. ब्लेस यू सर. मनीष थँक्यू. इटनकर कोण आहेत? बरं, यांना जॉईन कोणी केलं? अच्छा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हा, बोला सर. सर आज माझा फर्स्ट डे आहे. हा मला हा. ते साक्षी चमाटे मॅडमनी जॉईन ओके करावं. ओके. बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे. तर तुम्ही सुरुवातीपासून होते की मधात जॉईन झाले? नाही, मी तुमचं जेव्हा कन्व्हर्सेशन चालू होतं तेव्हा तेव्हा जॉईन झालो. अच्छा, ओके. तर काय फील झालं मग आज मेडिटेशन करताना? थोडस असं भारी भारी वाटत होतं सर. ओके, ठीक बॉडी आहे. म्हणजे असं हवेत आल्यासारखी. अच्छा, ठीक ठीक. ठीक आहे. तर कंटिन्यू करा काही दिवस, आणि त्यानंतर काय फील होते त्यानुसार निर्णय घ्या. माझा नंबर घेऊन घ्या मॅडम कडून, आणि हो जर सर. तुम्हाला असं वाटलं कंटिन्यू करायचं आहे तर कॉल करा, सविस्तर माहिती घ्या आणि सुरुवात करा. ओके. हो सर, चालेल. ब्लेस यू सर. ब्लेस यू. थँक्यू सर. हा, ओके. राजेश सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आज खूप म्हणजे असं भारी म्हणजे पिरामिड लावून मी हे केलं ओके. मेडिटेशन. असं भारी भारी वाढत होतं. हा. प्रेशर असं फील झाल्यासारखं? हा प्रेशर फ्री झाल्यासारखं वाटत होतं आज. ओके. आणि एक एंजलची बजरंगबलीची इमेज होती ते क्लिअर दिसली मला हम चक्रावर. हम्म. आणि श्यामजीचे दर्शन झालं. आणि शेवटी सहस्त्रकाळ चक्रावर मला एक एंजलचे दर्शन झाले. वा. ब्राईट ब्राईट होती ती, खूप ब्राईट. त्याची एक इमेज दिसली मला. नंतर हे असं तर. भारी भारी वाटत होतं मला. अच्छा. असा आज म्हणजे खूप दिवसानंतर असा अनुभव आला मला आज. वा हो. छान आहे सर, एकदम छान आहे. हा. तुमचं स्पिरिच्युअल कनेक्शन चांगलं आहे. ब्लेस यू सर. कंटिन्यू करा. थँक्यू. थँक्यू. आपले संकल्प चांगले करा. गोल बुक चांगलं तयार करा, हा. आणि स्टिक राहा तुमच्या ध्येयावर. आपोआप सगळ्या गोष्टी प्राप्त होणं सुरू होते. थँक्यू आणि सर. सतत आहे ना, सर्वांसाठी सांगणं आहे, सतत स्वतःला कमी समजू नका. हम्म. आणि तुमची ऑरा फुल पॉझिटिव्ह आहे. आणि जेव्हाही तुम्ही कोणतेही काम करत आहे त्यावेळेस एंजल्सला एक रिक्वेस्ट करा. कशी? हम्म. की माझ्या एनर्जीला मॅच करणारे लोक माझ्याकडे घेऊन या. हम्म. माझ्यासोबत माझ्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करणाऱ्या लोकांना माझ्याकडे घेऊन या. माझ्याकडे जे काही नॉलेज आहे, स्किल आहे, प्लॅटफॉर्म आहे, याच्यामुळे ज्या ज्या लोकांच्या जीवनात व्हॅल्यू ऍड होऊ शकते, त्यांना मदत होऊ शकते, त्यांचे स्किल डेव्हलप होऊ शकते, त्यांच्या लाईफमध्ये वेल्थ जनरेट होऊ शकते, अशा सगळ्या पॉझिटिव्ह लोकांना, किंवा ज्यांच्या लाईफमध्ये आता लाईफ चेंजिंग मोमेंट येणार आहे, अशा सगळ्या लोकांना माझ्याकडे घेऊन या. त्यानंतर दुसरं वाक्य बोलणे आहे की एंजल्स, डिवाइन गॉड, डिवाइन मास्टर्स, माझ्या तोंडातून असे शब्द बाहेर काढा, ते लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांना ते समजलं पाहिजे. अच्छा. माझे व्हायब्रेशन असे करा की ते सरळ त्यांच्या माइंडमध्ये उतरले पाहिजे. आणि मी जे बोलत आहो त्याचं त्यांना आकलन झालं पाहिजे, की त्यांच्या जीवनामध्ये हे शब्द, किंवा हा जो प्लॅटफॉर्म आहे, किंवा हे जे सिस्टम आहे, किंवा तुम्ही जे काही सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे तुमच्या बिझनेसच्या थ्रू, हे त्यांच्या जीवनामध्ये किती महत्वाची आहे याचं त्यांना रिअलायझेशन करून द्या. अच्छा. आणि एक वेळ रिअलायझेशन झालं
की फक्त जे काही रिटर्न यायचं आहे ते आपोआप येऊन जाईल. पण आपले भाव कसे असले पाहिजे? एकदम शुद्ध आणि पॉझिटिव्ह. असं नाही की अरे यार ये तो जॉईन होगा ही नाही, हा तर माझी वस्तू विकत घेणारच नाही, माझी सर्व्हिस हा घेणारच नाही, हा कसा घेऊ शकते, हा तर गरीब दिसते, हा तर त्याचे बोलण्यातून जेव्हा निगेटिव्हिटी येते आपण अगोदरच आपला माइंड रेडी करून ठेवतो, अब तो कुछ होगा नहीं. पण तो व्यक्ती आलाच कशासाठी जीवनात? का? कारण की तुमच्या व्हायब्रेशनने त्याला अट्रॅक्ट केलं. करेक्ट. आता अशा कमांड आपल्या माइंड मधून सोडा सगळ्यांनी, की माझ्याकडे तोच व्यक्ती अट्रॅक्ट होईल जो माझ्या एनर्जीला मॅच करेल. नेटवर्किंग मध्ये एक वाक्य आहे, आया तो वेलकम, नाही तो भीड कम. है ना? रियालिटी आहे. पण वेलकम कोणाला करायचं आहे? जे आपल्या ऑराला मॅच करते, आपल्या फ्रिक्वेन्सीला मॅच करते. आणि जे जाते त्यांच्यासाठी जास्त मन दुखवाचं नाही. ते लोक आपल्या ऑराला, आपल्या फ्रिक्वेन्सीला मॅच झाले नाही, मग तो जवळचा असो की दूरचा असो, जर तो जात आहे तर जाऊ द्या, त्याच्यासाठी मन दुखवू नका. आर्केंजल चॅमुअलला म्हणा, चांगले लोक माझ्याकडे अट्रॅक्ट करा. आर्केंजल एरियलला म्हणा, चांगले फायनान्शियल अबंडन्स लोक माझ्याकडे घेऊन या, जेणेकरून पेमेंट झालं पाहिजे ना आपलं. येस. असे थोडी की फुकटे लोक बोलवायचे आहे, मनानं खूप चांगले आहे पण पैसा काहीच नाही आहे, अशी नाही पाहिजे. है ना? दोन्हीही समतोल वाले लोक आपल्या जीवनात आले पाहिजे. ओके. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला. गोष्ट म्हणजे अशी, एक मुलगी आहे, जास्त वय नाही, असेल काहीतरी जस्ट 12वी पास झालेली. त्या मुलीच्या लाईफ मध्ये कुंडली चेक केली मी. कुंडली बघून तिला मी एक प्रॉपर सजेशन दिलं की बेटा, लव्ह लाईफ पासून जेवढं होईन तेवढं दूर राहायचं. तुझ्यासाठी लव्ह लाईफ बनलेली नाही. याच्या चक्करमध्ये असं नाही होऊन जाव की तुझ्या तोंडातून एक दिवस हा डायलॉग निघन संजय दत्त सारखा, की मी 100 बॉयफ्रेंड केले. नाही दादा, हो नाही, असं नाही तसं नाही. करण करण करता करता तिला साधना दिली, बिलकुल काही करू नाही शकत आहे, काही ना काही प्रॉब्लेम, काही नाही प्रॉब्लेम. काल रात्री अर्जंट फोन आला, मला काही करून बोलायचं आहे. म्हटलं मी बोलू शकत नाही, मी मंदिरात आहो. नाही दादा 2 मिनिट तरी बोला. आणि बोलून काय बोलली माहितीये का? मला तुमची मदत पाहिजे, माझे प्रॉब्लेम वाढत आहे. काय वाढते? तिचे बॉयफ्रेंड वाढून राहिले. आता प्रॉब्लेम काय होत आहे? आणि म्हणे दादा मला तुमचं वाक्य सतत आठवते म्हणे, ते 100 बॉयफ्रेंड वालं. आणि मी रिअलाइज केलं म्हणे, मागच्या 2 वर्षात माझे 15 पोरं होऊन गेले. ते 10व्या वर्गातली पोरगी, 10व्या वर्गापासून मॅटर सुरू झालं, 3 पोरांसोबत फिजिकल पण झाली आतापर्यंत. हे आहे निगेटिव्ह एनर्जीचे लक्षण. दादा काही करा, मला मदत करा. म्हटलं मी मदत करत नाही, पहिले पेमेंट कर. हा नाही, आत्ताच्या आता पैसे पाठवतो. म्हटलं ठीक आहे, पाठव, कधी पाठव, लिंक देतो. लिंक दिली, तिचा मेसेज आलाय, दादा तुमची लिंकच ओपन नाही होत आहे. आता सांगा, 20 लोक इथं बसलेले आहेत, तेच लिंक तिची ओपन नाही होत आहे. म्हणजे सिम्पली तिची एनर्जी तिला अलाव करत नाही. म्हणून तुमच्या सर्वांना हे सांगणं चालू आहे की जेव्हाही तुम्हाला असं वाटत आहे ना की असं नाही होत, तसं नाही होत, प्रॉब्लेम येत आहे, हे प्रॉब्लेम नाही आहे, की तुमची ऑरा, तुमची एनर्जी, तुमची निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला अलाव नाही करत आहे की तुम्ही हे मेडिटेशन केलं पाहिजे, तुम्ही या गोष्टी ऐकल्या पाहिजे. आज जर मी जो कन्सेप्ट सांगितला की तुमचे व्हायब्रेशन हायर आहे, तुम्ही इव्हॉल्व सोल आहे, म्हणून तुम्ही चांगल्या पाथवर चालत आहे. ज्यांची डेव्हलपमेंटच झाली नाही तो तुमचा कशाला ऐकेल? मग तुम्ही त्याच्यावर भांडण करा, भांडण करून स्वतःची फ्रिक्वेन्सी लो करा. तर ज्यांनी समजलं तो आजपासून एक म्हणजे स्टेबल माइंड मध्ये येईल की खरंच आपल्यासोबत असंच होत आहे, म्हणजे मी इव्हॉल्व पर्सन आहे. ही झाली तुमची NLP. तुझ्या माइंड मध्ये आजपासून हा वर्ड उतरला की चूक मी नाही आहे, मी इव्हॉल्व पर्सन आहे. समोरचा माणूस मे बी लो लेवलवर असू शकते, पण त्याची लो लेवल त्याला दाखवून नाही द्यायची आहे. जस्ट
सायलेंटली रिमूव्ह होऊन जात आहे त्याच्या लाईफमधून. बोलणं बंद करून टाकायचं आहे. फालतूचे सजेशन द्यायचे नाही. आताही तुम्हाला समजलं. जर तरी कंट्रोल होत नसेल तर एंजल्सला बोलवा, गुरुला बोलवा. त्यांना म्हणा की अशा सिच्युएशन क्रिएट करा की सायलेंटली मी रिमूव्ह झालो पाहिजे. मला आता बोलायची गरज नाही पडली पाहिजे. तुम्ही माझी मदत करा. आपोआप मदत भेटून जाईल. मदत मागितल्याशिवाय एंजल्स, दिव्य गुरु आणि देवी देवता तुम्हाला सहायता करत नाही. तुम्हाला सतत सतत बोलावं लागेल, माझी मदत करा. आपोआप मदत भेटल. तुम्ही मागणार नाही तर भेटणार नाही. आणि पुन्हा सांगतो, त्रास होते, अंग दुखते, झोप येते, प्रॉब्लेम येत आहे, नेट नाही चालत, झूम खराब आहे, सगळेचे सगळे एनर्जी प्रॉब्लेम आहे. त्या एनर्जी प्रॉब्लेमच्या मागं लागू नका. संकल्प बलवान करा. पुन्हा ट्राय करा. नाही ट्राय होत, ज्या रेकॉर्डिंग दिलेल्या आहे त्या दिवसातून 10 वेळा प्ले करा. 10 वेळा साधना करा. 2-3 दिवसात तुमची ऑरा ओपन अप होऊन जाईल. ठीक आहे. त्या पोरीला मला हे नाही करायचं आहे, नाव तर घेतलं नाही त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला समजून सांगत आहो. लहानचं वय आहे, जस्ट 12वी झाली, पोरीचे 15 लेवलवर बॉयफ्रेंड होऊन गेले. हे हे बरोबर गोष्ट नाही आहे. तिला सांगत आहो की तू चक्रामध्ये फसली. आता तुला सवय लागली, तुला पोरं अट्रॅक्ट होईनच. तुझ्या कुंडलीतच लिहिलं आहे. पण सेम लेवलवर तुझ्या कुंडलीमध्ये धोका पण लिहिलेला आहे प्रत्येकाकडून. ते या भानगडीत पडू नको. ते 11वी पासून लग्नाचे विचार करून राहिली, ते 12वीत आहे लग्नाचे विचार करून राहिली, माझा लाईफ पार्टनर शोधून राहिली, आणि जोही भेटते त्याला डायरेक्ट प्रपोज करते लग्नासाठी. हे रॉंग ट्रॅकवर चालून राहिली ते. करेक्ट. पण का चालत आहे माहिती आहे का? तिचा दोष नाही आहे. कुठंतरी निगेटिव्हिटी आहे, प्लस कुंडलीमध्ये योग आहे. तर तिला समजून घेणं आहे. ते नाही समजली ना, तिची लाईफ तिला समजून सांगन मग, थ्रू डिवॉर्स, थ्रू ब्रेकअप, किंवा तिचा फिजिकली तिचा यूज होऊन जाईल. मग तिच्या लक्षात येईल गोष्ट. तोपर्यंत वेळ निघून गेलेली राहील, तिची लाईफ डिस्टर्ब झालेली राहील. म्हणून कधी कधी कुंडली कामात पडते तुमच्या जीवनाचे काही असे पॉझिटिव्ह म्हणा किंवा निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला सांगण्यासाठी. न की त्याच्यावर आपल्याला चालायचं नाही आहे. कुंडली काही जीवन नाही तुमचं, ते पॉइंट आहे तुमच्या जीवनात काय होऊ शकते, त्याला सुधरून टाका बस. त्याच्यावर मास्टरी करा. न की कुंडलीनुसार जीवन जगायचं आहे आपल्याला, त्या पॉइंटला मास्टर करायचं आहे. तुमच्या जीवनात चिडचिड होत आहे, तर त्याचं मे बी एक रिझन हे राहू शकते की कुंडलीमध्ये चंद्र खराब आहे. इकडे चंद्राची शांती करा, शीतल व्हा. इकडे मनाला तयार करा की मे बी मी त्यांच्यासोबत वागणं बोलणं करत आहे, त्यांची फ्रिक्वेन्सी माझ्यासोबत मॅच होत नाही. इकडे माइंड मॅनेजमेंट करा, तिकडे एनर्जीचं मॅनेजमेंट करा. बघा, सडनली चिडचिड होणं कमी होऊन जाईल. दोन्ही तत्व बॅलन्स केले. बॅलन्सिंग हे कोणत्याही शास्त्राचा उद्देश आहे, नक्की शास्त्रामुळे तुमचं जीवन आहे. कोणतेच मेडिटेशन, वास्तू, न्यूमरोलॉजी, ऍस्ट्रोलॉजी याच्यामुळे आपलं जीवन नाही. हे टूल्स आहे आपल्या जीवनाला बॅलन्स करण्यासाठी, रिअलाइन करण्यासाठी. आणि आपण फसलो, किंवा त्यांची पब्लिसिटी अशा लेवलला केल्या जात आहे की ह्या गोष्टीमुळेच तुमच्या जीवनात परिवर्तन येईल. ह्या सपोर्टिंग टूल्स आहे तुमच्या एनर्जीला अलाइन करण्यासाठी. त्या टूल्सला यूज करून एनर्जी बॅलन्स करा, आणि एनर्जीला फिजिकल लाईफ मध्ये यूज करा. मग बघा त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट येतात की नाही येत. त्या चक्रामध्ये जर फसला माणूस, गेला, पूर्ण गेला कामातून. ठीक आहे. चला, कोणाला काही विशेष अनुभव? भाग्यश्री, हॅलो दादा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज माहिती काय, आज मी लेट उठली, त्यानंतर नाही काय वेगळ्याच भलत्याच लिंकवर चालली गेली, रेकीच्या लिंकवर चालली गेली ना, आणि डायरेक्ट त्या सरांनी म्हटलं 6 वाजून 55 मिनिटांनी मला जाग आली, आणि त्या सरांनी डायरेक्ट म्हणून, भाग्यश्री मॅडम तुमचा व्हिडिओ ओपन करा आणि मी तुमचा शक्तिपात करून देतो म्हणे. वाव,
आणि त्याच्यात 5 ते 10 मिनिट त्यात चालले गेले. नंतर मग मी इकडे आपल्या लिंकवर आली ना, हा, तर जस्ट मेडिटेशन चालू झालं होतं आपलं. डबल बेनिफिट झाला. हो. बघा बरं, किती दिवसापासून तुमचा शक्तिपात लटकला होता. हो ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे? काय माहिती. याचा अर्थ आहे एनर्जी ओपन होत आहे. जे निगेटिव्हिटीचा टच आहे तो कुठंतरी हळूहळू रिलीज होऊन राहिला. समजलं? आणि काल मी तुमचे रेकॉर्डिंग वारंवार वारंवार नाईट मेडिटेशनचे 2 ते 3 वेळा ऐकले दादा. एंजल एंजल ब्लेसिंग. वा, ब्लेस यू. जबरदस्त. त्याच्यामुळे एक मला नंबर म्हणजे काम केलं. खूपच फायदा झाला. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एंजल्सची ब्लेसिंग झाली आज. डायरेक्ट शक्तिपात. ब्लेस यू. म्हणजे बढिया. माझं ते रेकीचे क्लास सरांचे खूप दिवसाचे मेसेज चालू होते की शक्तिपात राहिला, तुमचा शक्तिपात राहिला. मग आज नेमकं मला जागे अशी त्यांचीच लिंक ओपन व्हायची. हा, ते तू नाही केलं, ते एंजल्सनी करून घेतलं. आणि मला दिसतही नव्हतं. मी लेट उठली तर मी तर म्हटलं आज तुमचा क्लास पण नाही आहे, काहीच नाही. म्हटलं दादाने आज लिंक नाही टाकली, काही दिसून नाही राहिलं. आणि एकदम त्यांच्या याच्यावर चालली गेली. तर त्या सरांनी डायरेक्टच म्हटलं की तुम्ही मॅम म्हणे पटकन व्हिडिओ ऑन करा म्हणे, आपला शक्तिपात चालू झालेला आहे म्हणे. वाव, खूप ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू आणि आज थँक्यू. तुमचा तुम्ही कॅमेरा ऑन केला होता ना? हा. एकदम जेव्हा तुमचा ऑरा पाहिला, तर खूप अशी तुमच्यावरची छाया उडालेली दिसलेली आज, है ना? एकदम असा ब्राईट वाटला. तर एकदम मला क्लिक झालं, की म्हटलं अरे, इतका फरक कसा काय पडला? ते आहे कुठं? आईच्या घरी आहे, कुठं आहे, काय झालं? एकदम माझ्या मनात पटपट पटपट प्रश्न आले. पण छान आहे. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू 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 थँक्यू. बढिया. प्रतीक्षा ताई, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. आजचं सेशन छान होतं. तुमची असं ऑरा ब्राईट दिसून राहिली. नाही ना, आता रोज करते ना, पण रात्री पण करते म्हणते एंजल्सचं. आता सुरू करणार आहे आजपासून तुमचं वाव, ते रेकॉर्डिंग. बढिया. आणि छान आहे ब्लेस दादा. यू. हा, खूप थँक्यू खूप दादा. ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. बरं. आता आणखी कोणी? कारण की टाइम झालेला आहे, 7 वाजून 5 मिनिट झाले. गुड मॉर्निंग दादा, माझा आवाज गुड येतोय का? हा, गुड मॉर्निंग स्मिता ताई. दादा, कुठून सुरू करू काहीच कळत नाही मला. माझा एकदम नॉर्मल दिवस होता काल. मला ना असं आवडत नाही सांगायला की माझा बर्थडे बर्थडे, पण तुम्ही म्हणले होते ना सांगा, हो. म्हणून मग मी तुम्हाला मेसेज करून सांगितलं. हं. आणि सगळ्यांनी इतके छान ब्लेसिंग दिले ना दादा, असे इतके सुंदर ब्लेसिंग मला कधीच नव्हते भेटले. त्याच्यासाठी सगळ्यांचं थँक्यू. आणि मला ना असं वाटतं की ही एक वेगळी फॅमिली तयार झाली आहे एंजल ब्लेसिंगची. की सगळ्यांचे अनुभव ऐकायला मला इतकं आवडतं की मला वेळ असेल नसेल तरी मी मेडिटेशन झाल्यावर सगळ्यांचे अनुभव ऐकते, कारण त्याच्यातून पण खूप शिकायला भेटतं की असं होतं तसं होतं. आणि काल मी एकदम नॉर्मल सगळं माझा जसा दिवस असतो तसाच केला. पण मी काल हं. मंदिरात गेली होती. हा. तर त्या मंदिरात ना सगळेच देव आहेत. पहिले तो गणपतीचे आणि मग असे सगळ्या मूर्त्या आहेत. तर मी महादेवाच्या मंदिराकडे म्हणजे मूर्तीकडे गेले आणि तिथे हं. ना वरून पाणी पडत होतं, असं महादेवाचं जसं पडतं असं मला हा पाहिजे हा. होतं ते पाणी. आणि तसं ते जागा रिकामी नव्हती तिथे, आणि त्याच्यावर बेल होतं, फुल होतं, आणि मी म्हणते महादेव मला ते पाणी पाहिजे. आपोआप ते बेल फुल खाली पडलं आणि मला तिथलं पाणी भेटलं. असं मॅजिक झाल्यासारखंच झालं. वाव. त्यानंतर त्यानंतर मी माझ्या मुलीला घेऊन गार्डनला गेले होते आणि तिला झोका देत होते. वरून फुलं पडायला लागले माझ्या अंगावर. असं म्हणजे इतकं कसं झालं मला कळलंच नाही एका दिवसात. थँक्यू दादा. मला असं वाटतं की कालचा दिवस खूपच छान होता माझ्यासाठी. सगळ्यांनी तुम्ही किती ब्लेसिंग दिल्या मला. थँक्यू व्हेरी मच. ब्लेस यू. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. असंच खुश राहा. आपली खुशी, आपलं हॅपीनेस मॅटर करते. जे आतमध्ये आहे तेच बाहेर होणं सुरू होऊन जाईल. तुम्ही आतमधून खुश आहे ना, आपोआप बाहेरच्या परिस्थिती बदलणं सुरू होऊन जाईल. स्वतःला लक्ष द्या. स्वतःची हो केअर करा. दादा. हो दादा.
थँक्यू. ब्लेस यू. मोरे सर, गुड मॉर्निंग. सर नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, नमस्कार. सर काल मी थोडं याला स्पिरिट म्हणजे जत्रेमध्ये गेलतो काल नाही का. हम्म. तर तिथं ते स्वयंभू मूर्ती आहे, याची विठ्ठल विठ्ठल रुक्माईची, वडा म्हणून गाव आहे इथं बाजूला. हम्म. तर तिथे गेलो होतो तर जत्रेमध्ये तिथं मला तुम्ही ते म्हणजे सुगंधाचा मला तुम्ही विषय छेडला होता ना काल, सुगंध हा. अत्तर आणा म्हणून नाही का. तर तिथं अच्छा. कस्तुरी होती, कस्तुरी नाही का. मी तुम्हाला काल हो फोन हो. करणार होतो पण आवाजामुळे फोन नाही केला मी. तर बरं. ते घेऊन येऊ का नको, 2-3 दिवस जत्रा आहे अजून ती. चांगली आहे सर. म्हणजे कस्तुरी तिथं घेऊ 10-15 शकता. आहे तिथं. कस्तुरी कस्तुरी येतं म्हणजे तिथं. काय आहे? अत्तर आहे की कस्तुरी काय? मृग नसतं का ते. नाही नाही नाही, नाही नाही, कस्तुरी ते मृग असं. ते खोटं आहे. ते असं आहे का. बरोबर, ठीक आहे ठीक. तेच विचारायचं होतं. हा, ते कधीच खरं नाही राहत. पण सर त्यांनी काय केलं आता, हे माझा हात आहे, हा हात आहे हा. आणि हा. याच्या खाली नाही का असं दाबून ठेवलं. हम्म. तर वास ते 2 दिवस अजून बी यायला, वास यायला सर त्याचा. ते अत्तर असते सर ते. असं आहे का. हा, ते कस्तुरी मृग नाही आहे, भेटतच नाही. खोटं असते ते. एवढे एवढे एवढं त्याला केस होते ना सर पण. ते खोटं असते सर. चौकून केस होते पण त्याला. खोटं असं असते, आहे का. खोटं असते. बरं बरं बरं. ते नसते आणि मिळत. त्यात टोटल नारळ बी होते, कुलीत कुली नारळ बी होते पुन्हा. हा, नारळ असू शकते. ते कस्तुरी मृग नसते राहत. असं आहे का. कधीच नाही. अत्तर टेन्शन. टाकून प्रोडक्ट विकले जाते. बरं 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 बरं. ठीक, मी ते हा, मला विचारणार वाटलं घ्यायचं तुम्हाला का नाही. प्युअर कस्तुरीचं अत्तर देत आहे का कोणी. मिळत नाही असेल तर नाही. चांगली गोष्ट आहे. कस्तुरी अत्तर घ्या, कस्तुरी चंदन करून मिक्स करून घ्या, चांगली बरं गोष्ट आहे. बरं बरं. पण नाही ठीक. ते सर, दुसऱ्या मी दुसऱ्याच्या बोटावर ठेवलं होतं ना सर ते. त्याच्यातून त्याला बी वास आला ते, असं म्हणालो मी. येऊ द्या, येऊ द्या. खोटं असते. असं आहे का. ठीक आहे ठीक आहे, जसं चालेल, तिथली काय गोष्ट अडचण नाही. खरी नसते राहत सर. बरं बरं म्हणून बरं. ते जत्रा असते. असं आहे का. नसते मिळत तिथे काही. पण आपण बी जत्रेत गेलो जातो ना सर, आता काय म्हणायचं आता हा. आहे की नाही. चला, ठीक आहे सर. ठीक आहे सर, चल, ब्लेस यू. थँक्यू. आणखी कोणी? मी 2 मिनिटं कीर्ती संगम ताईला वाटते तर. विचारतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. हा, 2-4 दिवस झाले तुम्ही कंटिन्यू आहे. मला खूप म्हणजे खुशी होत आहे की खरंच तुम्ही कंटिन्यू आहे आणि रोज रोज टॉक ऐकत आहे. तर काय फील होत आहे, म्हणजे करेक्ट पाथ वाटत आहे की टाइमपास वाटत आहे, बोर नाही होत आहे की काही लर्निंग मिळत आहे? करेक्ट पाथ आहे. हॅलो. हो, बोला बोला. करेक्ट पाथ आहे दादा, पण ना मला काहीतरी झालंय. काय झालं हो? बोला बोला, तुमचा आवाज येत आहे, बोला. दादा पण ते जे चक्र आहे ना त्याबद्दल थोडस नाही कळत आहे मला. तुम्ही जे अच्छा ऍक्टिव्ह अच्छा, ठीक आहे. करायचं, हा हा. बाकी मेडिटेशन करायचा प्रयत्न करते आहे. हम्म. पण ते चक्रावर आले की थोडी कन्फ्युज होते की नेमकं कुठे आहे काय तर. अच्छा. हम्म. नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. बघा काय असते की आपल्याला फक्त सध्या तुम्ही नवीन आहे, हा. जस्ट फक्त तुम्ही फील करा. ते कुठं चक्र आहे, काय आहे, ते इम्पॉर्टंट नाही आहे. हम्म. 7च चक्र आहे, 7च जागा आहे. हम्म. ते थोडंसं तुम्ही नेटवर सर्च केलं, तुम्हाला सगळं मिळून जाईल. अच्छा. हा. विषय इतका आहे की त्या व्हायब्रेशनला, त्या एनर्जीला फील करा. तुम्ही सतत ज्याही देवांना मानता, ज्या गुरुला मानता, त्यांना आठवा सतत सतत. त्यांचं असं फील करा की ते तुमच्या समोर आहे. त्यांच्या हातामधून, त्यांच्या शरीरातून ऊर्जा तुमच्या शरीरात जात आहे. तुमचा जवळ असं एकदम कोणी जवळचा गुरु असेल, त्यांना असं हा. फील करा की ते तुमच्या डोक्यावर हात ठेवून आहे. एंजल्सला तुम्ही बघा की काहीतरी असं डिवाइन व्हाईट लाईट बॉडी आलेली आहे. ते तुम्हाला ब्लेसिंग देत आहे. हे सगळे हायर बिईंग आहे, ते तुम्हाला आशीर्वाद देत आहे. फक्त आशीर्वाद मागा, शांत बसा आणि एवढंच करा हम्म. की प्रत्येक, जर तुम्ही करत आहे तर, म्हणजे बसून करत आहे तर, हम्म. प्रत्येक मंत्राला लाऊड चॅन्ट करा थोडस. हा, ठीक आहे. हा. जर सध्या तुम्ही त्या बसण्याच्या मूडमध्ये नाही तर फक्त ऐका. नाही आता बसते दादा, पहिल्या एक बसते दोन ना. दिवस झोपले आता. हा. हा, ठीक आहे. तर आता थोडं थोडं लाऊड चॅन्ट करा. ठीक आहे दादा. हा. तुम्हाला आपोआप फील होईल का हम्म. प्रत्येक बीज मंत्रावर हम्म. तुमच्या शरीरात पर्टिक्युलर जागेत व्हायब्रेशन किंवा गुदगुदले सारखं होईल. अच्छा. तोच त्या हा. चक्राचा पॉइंट असते.
आपोआपच माहित होते, हळूहळू, है ना. ठीक आहे, उद्या ते करते. थँक्यू दादा. ठीक आहे. ब्लेस यू, ब्लेस यू. ओके, चला जवळपास सगळेजण झालेले आहे, म्हणजे बाकी तर आपण रेग्युलर आहे. अच्छा, मनोज सर बोला. हा सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्कार नमस्कार. सर. मेडिटेशन छान झालास, सुंदर झाला. अं, अनुभव जसे रोज येत आहे तसे येतच आहे, आणि अनुभवापेक्षा बॉडीमध्ये फील होत आहे, म्हणजे एकदम घाम पूर्ण असं बॉडी बॉडी एकदम गरम होते पूर्ण, आणि चक्र कलर दिसत आहेत. हा, मस्त, जबरदस्त होत आहे सर, छान लेवलचं. आणि मॉर्निंगला तुम्ही जे नॉलेज स्प्रेड करताय, म्हणजे मला असं वाटत होतं आज तुम्ही सांगितलं ना, असं काल एक दोन दिवसापासून म्हणून राहिले बाकीचे सगळे आपल्यासोबतचे, की आम्हाला जे विचारायचं तेच तुम्ही बोलताय बा. माझ्या अच्छा. सकाळी सकाळी डोक्यात आलं होतं की असं विचारून घ्या बाबा, म्हणजे विनोद सरांना आहे का, मी म्हणलं हा. विचारतोस की रात्रीच माझ्या झोपतानीच डोक्यात आलं की सर आपके लाइफ में ऐसे प्रॉब्लेम नहीं आते क्या, आए नहीं क्या, विचारावं म्हणून. तर आज सांगूनच दिलं, तो प्रश्नच उत्तर. तर त्याला काही म्हणजे विशेष काही विचारायची गरज राहिली नाही आता, म्हणजे एक समाधान वाटलं. आणि कधी कधी कुठं कुठं असं वाटतं की आता ह्या काही दिवस अगोदर त्या गोष्टी ऐकल्या होत्या आपण, पण आपण लगेच विसरून गेलो, हम्म. म्हणजे विसरून गेल्यामुळे अजून त्याच वापस त्याच प्रश्नावर जाऊन पडलो. असं असं वाटतंय. पण रिकॉल झाला, छान झाला. आणि एक थोडंसं बोलायचं होतं, बोलू का? बोला सर, बोला बोला, बिलकुल. जे सगळे आपले आहेत तिथे, आता लगभग 17-18 लोक आहेत. सगळ्यांना थोडस एवढंच बोलायचं मला, की ज्या ज्या लेवलवर तुमची डेव्हलपमेंट होत आहे, आणि जे जे लोक कनेक्ट झाले सर आतापर्यंत, मी त्यांच्या लाईफ मध्ये डेव्हलपमेंटच पाहिलेलं हम्म. आहे. खूप प्रॉपर डेव्हलपमेंट झालेलं आहे. सगळ्या नाही वेळेस म्हणायचं आहे की एनर्जी ट्रान्सफर तुमच्या लेवलवर होत आहे, तर रेग्युलर मध्ये या, त्याच्यानं तुम्हाला बेनिफिट जास्त होईल, अजून जास्त होईल. जे होत आहे ना त्याच्याने जास्त डेव्हलपमेंट होईल रेग्युलर मध्ये. आणि एनर्जी एक्सचेंज जर तुम्ही केला जेवढ्या लवकर, ते सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे आपल्याला आपले रिझल्ट जास्ती प्रमाणात कळून येतील. तर एनर्जीला कसं देवाणघेवाण समजते, हे फक्त आपण आपल्या शब्दात बोलतो हा भाग वेगळा, पण एनर्जीला देवाणघेवाण समजते, तर आहे. आणि सगळ्यांसाठी आम्ही सर खूप करून राहिले. आता खूप मोठी प्लॅनिंग वर आम्ही सर काम करून राहिले त्याच्यासाठी. म्हणजे या लेवलचं प्लॅनिंग केलं आहे की सिस्टम तुमच्यासाठी नेहमी असला पाहिजे. म्हणजे असं वाटतंय की आम्ही आज आहोत इथे, आम्ही सर आहे, आम्ही आहोत, आमच्यासाठी काम होत आहे. पण उद्या जाऊन आमची मुलं बाळा राहतील, त्यांची मुलं बाळा राहतील, त्यांची मुलं बाळा राहतील, त्यांना गाईड करणार कोण? तर एक लेवलची सर्व्हिस अवेलेबल करून, सिस्टम अवेलेबल करून देत आहेत. ठीक आहे, त्यासाठी त्यांना ब्लेसिंग्स करा, भरभरून ब्लेसिंग्स करा. काम लवकरात लवकर झालं पाहिजे यासाठी ब्लेसिंग्स करा, आणि एनर्जी एक्सचेंज करा, आणि कंटिन्यू राहा. थँक्यू ऑल पार्टिसिपेंट्स, तुम्ही माझं ऐकल्याबद्दल. ब्लेसिंग्स करा आणि स्वतःला कनेक्ट करा, एवढंच माझ्याकडनं. थँक्यू मिस्टर, थँक्यू. तुम्ही खूप मोलाचं योगदान सगळ्यांच्या लाईफ मध्ये देत आहे. थँक्यू व्हेरी मच. ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू ऑल. चला, आज 7:15 झाले. कोणाला काही अर्जंट बोलायचं असेल तर मेसेज करा, कॉल करू, नाही तर मग आता आपण आपलं सेशन क्लोज करतो. ब्लेस यू ऑल. थँक्यू व्हेरी मच. Thank थँक्यू. ब्लेस यू. Thank Lots you, of sir. blessing, Thank you, Lord. Dada. Bless Lots you. of Thank Bless blessing. you all. you. Of Lots lots of of blessing, lots of gratitude. Thank you, lots Dada. of Thank you all. Have a Thank you. Angels always bless you, always bless you, always bless you.